कधी निधी, कधी नियुक्त्या तर कधी घोषणांमुळे चर्चेत येणाऱ्या राज्यामधल्या महामंडळांमध्ये पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय। राज्य सरकारनं ब्राह्मण समाजासाठी असलेल्या परशुराम विकास महामंडळावरती 6 IAS अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे आणि याचवरून पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला टोला लगावला। समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेल्या आर्थिक विकास महामंडळावरती चांगले कार्यक्षम अधिकारी नेमावेत अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केली। रोहित पवार यांच्या याच वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलंय। तर परशुराम महामंडळाच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी काय ट्विट केलंय आपण बघूयात। मतांची झोळी भरवण्यासाठी महायुती सरकारनं निवडणुकांच्या तोंडावरती अनेक महामंडळांची घोषणा केली, पण नंतर त्या महामंडळांना ना निधी दिला ना अधिकारी मिळाले। परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी सरकारनं अर्धा डझन अधिकारी नेमले। समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेल्या आर्थिक विकास महामंडळावरही चांगले कार्यक्षम अधिकारी नेमावेत। पुरेसा निधी देऊन महामंडळाच्या कामाला गती द्यावी ही विनंती रोहित पवार यांनी ट्विट करून दिली आहे। आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। विरोधकांनी एकच महामंडळ पिन पॉइंट केलं की हेच महामंडळ गठीत झालं। याचं कारण काय आहे? त्यांच्या डोक्यात जातीवाद होता ना। त्यांना जनतेशी घेणं देणं नाही आहे, जनतेच्या कामाशी घेणं देणं नाही आहे। पण आता त्यांच्या लक्षात आलं की सगळीच महामंडळं ऍक्टिव्ह होत आहेत। शेवटी ही सगळी महामंडळं तयार करत असताना त्याची कंपनी, उपकंपनी ही सगळी प्रोसेस करावी लागते। ती प्रोसेस आम्ही पूर्ण केली। ती प्रोसेस पूर्ण केल्यावरच त्याच्यावर डायरेक्टर्स करता येतात। त्यामुळे त्याच्यावर डायरेक्टर्स नेमले। आता यांच्या पोटात का दुखतंय? दरम्यान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा या संदर्भात पोस्ट केली आहे, बघूयात। जलालाबाद नव्हे आता परशुरामपुरी असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। योगी सरकारच्या नामांतर प्रस्तावाला केंद्राची परवानगी। उत्तर प्रदेशामधील आणखी एका शहराचं नाव बदलण्याचा निर्णय झाला। योगी आदित्यनाथ सरकारनं घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। तर परशुराम विकास महामंडळ नेमकं काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया। ब्राह्मण समाजामधील आर्थिक दुर्बल घटकांसाठी परशुराम विकास महामंडळ काम करतं। परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलंय। महामंडळावरती राष्ट्रवादीचे बदलापूरचे माजी नगरसेवक आशिष दामले यांची नियुक्ती झाली आहे। सध्या ते एकटेच या महामंडळाचा गाडा हाकत होते, पण आता या महामंडळावरती कंपनी अधिनियमांच्या अंतर्गत नोंदणी करण्यासाठी 6 शासकीय संचालकांची नियुक्ती करण्यात आली, पण अजून 7 अशासकीय सदस्यांची नियुक्ती रखडली आहे।